गाईज, गुड आफ्टरनून गाईज, वेलकम माय न्यू ब्लॉग. आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि बघा, दुपारचे आता 1 वाजलेला आहे आणि सगळं व्यवस्थित खाण्यापिण्याची म्हणजे भाजी वगैरे करून ठेवलेली आहे. आता फक्त ओंकारांनी राहिलेली आहे जेवायची. आता जेवण करून घेतो आम्ही. आणि एक पण लावलेला आहे नवीन, त्याचा व्हिडिओ मी टाकलाच नाही. आता बघा, मी तुम्हाला दाखवते चालू करून एकवा. हे बा, एकवा मी बसवलेला आहे बघा. एकवा लावलेला आहे मी, कारण की नदीचं पाणी खूप घाण यायचं. तर मी एकवा बसवून घेतलेला आहे. तो 9,000चा पडलेला आहे मला टोटली. आता त्याची वायर वगैरे आणि फिटिंग वगैरे पण राहिलेली आहे, त्याचा खर्च वेगळा राहील. आणि बघा, एकवा बसवलेला आहे, रॉयल प्लसचा आहे, स्टारचा. आणि त्याचं पाणी पण स्वच्छ राहतं. मी चालू करून दाखवते तुम्हाला. बघा, हे बा चालू झालेलं आहे. आणि त्याचं हे कॉक राहतं, ते असं इकडे करावं लागतं, फिरवावं लागतं. आणि बेसिंगच्या वरतीच बसवलेला आहे. आणि बघा, त्याचं पाणी वगैरे मी बाहेर काढलेले आहे. ही नळी गेलेली आहे पाण्याची, तर त्याचं जे घाण पाणी राहतं ते बाहेर निघतं. मग ते त्या कूलरमध्ये वगैरे टाकायला कामात येतं. आणि बघा, एकदम प्युअर पाणी आहे आणि स्वच्छ पाणी आहे, एकदम छान मस्त. एकदम पाणी एकदम स्वच्छ येतं. बघा, मी चालू करून दाखवते तुम्हाला. छान असं मस्त भरलं जातं. आणि 12 लिटरचं आहे ते. 12 लिटर पाणी भरलं जातं त्याच्यामध्ये. आणि आता फिटिंग वगैरे पण करायची राहिलेली आहे. झेन कॉपर आणि ते छान असं मस्त असं त्याने फिटिंग वगैरे करून दिलेले आहे. आणि त्याच्यात लाईट वगैरे पण लावून दिलेलं आहे. खाली लाईट होतं आधी, तर ते म्हणे की राहू द्या, खाली पण राहिलं तर, कारण की माझ्या आईकडे पण लावलेलं आहे खाली. तर त्यांच्या इथे वरती लाईट होता. तर मुलगा बोलला की रुद्रांश बोलला की आपल्याला वरती पण लाईट पाहिजे. मग त्याने 2 दिवसानंतर परत वरचा लाईट लावून दिला आहे. आणि लाईट असला की दिसायला पण छान दिसतं मुलांना, तसंच आवडतं. आईने लावलं आहे तसंच लाव म्हणे. त्याच्यामुळे मी त्या माणसाला बोलवलं आणि वरचा पण लाईट लावून घेतला. आणि खूप छान दिसतं आहे बघा एकवा. पाणी पण बघा किती स्वच्छ आलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता, स्वच्छ एकदम पाणी. आणि हे नदीचं पाणी येतं ना, खूपच घाण येतं पाणी. त्याच्यामुळे मग मुलांना आजार वगैरे होतो, डास वगैरे असतात त्याच्यामध्ये, काय काय असतं पाण्यामध्ये, खूप घाण. आणि खूप म्हणजे त्याच्याने आजारी पण पडतात मुलं. बघा, एकदम स्वच्छ पाणी आहे हे एकवाचं. मी पिऊन दाखवतो तुम्हाला. आणि एकदम गळा पण दुखत नाही, काही नाही. आणि स्वच्छ पाणी राहतं. आम्ही मुंबईमध्ये राहायचो तेव्हा एकदम स्वच्छ पाणी असायचं तिथे पण एकवाचं. आणि याचे पप्पा तिकडून स्वच्छ पाणी घेऊन यायचे बाटल्या भरूनच नाही, आणि मी माठात पोतायची. पण आता मी स्वच्छ पाणी एकवाच बसून घेतलेलं आहे, त्यामुळे आजार वगैरे होत नाही मुलांना. आणि दवाखान्याचा खर्च वगैरे खूप लागून जातो. त्याच्यामुळे आपलं स्वच्छता राखणे ही म्हणजे स्वच्छता राखायला पाहिजे. आणि मुलं पण आजारी पडत नाही, काही नाही. सर्दी, ताप, खोकला वगैरे होतो नाही तर मुलांना. त्याच्यामुळे मी थोडं म्हणजे खर्च केला आहे, त्याच्यासाठी मी घेऊन घेतलेलं आहे मुलांसाठीच मेन म्हणजे. आता जेवणाची तयारी करतो आम्ही. तुम्हाला कसा माझा एकवा आवडला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही. 12 लिटरचा आहे आणि छान असा मस्त आहे माझा एकवा. जेवणाची तयारी आता 1 वाजलेला आहे दुपारचा. आणि कामं असतात सकाळचे, रोजचं रुटीनच आपलं आहे. घरचे कामं वगैरे करणं आणि साफसफाई करणं वगैरे, आंघोळ वगैरे मुलांना ते आता रुद्रांश पण गेलेला आहे त्याच्या आजीबरोबर. सुट्ट्या लागलेल्या आहे त्याला शाळेला, तर त्याला पाठवून दिलेलं आहे. त्याची आजी घ्यायला आली ती त्याला. तर मला पण करमत नाही आता, तो नाही येतं, आम्हाला एकटं वाटतं आहे ओंकार आणि मला.
ओंकार रोज विचारतो की दादा कुठे गेला, दादा कुठे गेला. तो गेलेला आहे आता आजीसोबत आता सुट्ट्यांमध्ये. तर मला पण करमत नाही, आता करते जेवायची तयारी. आज केलेली आहे वांग्या बटाट्याची भाजी केलेली आहे आणि पोळ्या केलेल्या आहे मी. तो बघतो आहे टी व्ही बघतो आहे ओंकार, त्यामुळे आवाज येतोय टी व्हीचा. इकडे बघतोय तो टी व्ही बघा. हा ओंकार इकडे बघतोय टी व्ही. ओंकार बघतोय टी व्ही इकडे. ओंकार बघतोय टी व्ही. का रे टी व्हीच बघत राहतो तू. आणि इकडे आपला सोम पण बसलेला आहे, मस्त छान छान बसलेला आहे, गंमत पाहतोय. तो पण टी व्ही बघतो ओंकार सोबत. हा टी व्ही बघतो, टी व्ही बघतो. अच्छा टीव्हीचा आवाज कमी कर रे ओंकार. टीव्हीचा आवाज कमी कर दादा. इकडे बघा मी वांगे बटाट्याची भाजी केलेली आहे, 2 बोंबील टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि मस्त अशी कोरडी भाजी केलेली आहे वांग्यान बटाट्याची. मागे तुम्हाला रेसिपी दाखवलेली होती मी. माझे व्हिडिओ बघत चला आणि सबस्क्राईब पण करत राहा माझ्या व्हिडिओला. हे बघा मी वांग्याची भाजी केलेली आहे आणि इकडे चपात्या केलेल्या आहे, चपाती पण केलेली आहे बघा. चपात्या केलेल्या आहे. आता आम्ही भाडून घेतो जेवायला. 2, 4, 5 अशा चपात्या करते आणि भाजी करते केल्याने मी. आता करतो जेवतो. आणि इकडे पण बघा प्रचंड ऊन आहे बाहेर, पण खूप हिरवा कपडा लावलेला आहे मी. बघा किती ऊन आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. खूप ऊन आहे बघा, 1 वाजेचं ऊन आहे हे. हिरवा कपडा लावून घेतलेला आहे मी घराला. खूपच ऊन असल्यामुळे आम्ही घराच्या बाहेर पण जात नाही जास्त. लहान मुलांना लगेच ऊन लागून जातं. प्रचंड ऊन आहे. आता करतो जेवण आणि त्याला पण झोपवते मी. तो झोपतोय आता. थोड्या वेळाने जेवू घालून देते मी आधी त्याला आणि जाते मी आता जेवण करतो आम्ही. इकडे ॲक्वा पण बंद झालेला आहे बघा, तुम्हाला दाखवते. इकडे ॲक्वाचं पाणी असं सोडून दिलेलं आहे मी. ॲक्वाचं पाणी येतं असं, बादली भरून जाते, खिडकीतून काढावं लागतं ते. आता ॲक्वा बंद झालेला आहे. त्याचा ॲटोमॅटिक बंद होऊन जातो तो ॲक्वा. त्याचा काही विशेष नाही आहे. 12 लिटर पाणी भरलं गेलं लगेच. 10 मिनटं पण नाही लागत पाणी भरायला. पाणी भरलं गेलेलं आहे त्यामुळं आता चालू नाही होते ते. चला तर मी जेवण करते आता. वाढून घेते मी. भांडी घासलेले आहे तर प्लेट काढून घेते मी. प्लेट घेतलेली आहे मी, पुसून घेते थोडंसं. भाजी घेऊन घेते. ओंकार चल तू पण जेवण करून घे. ओंकारला पण जेवू घालून देते मी. मुलांना अशी भाजी पोळी नको, मॅगी हे ते असं जास्त आवडतं त्यांना. भाजी पोळी पण खायला पाहिजे ना. पोळे असं घेऊन घेते मी, त्याला पण खाऊ घालते, मी पण खाते. काढून घेतलेला आहे मी. आता थोडंसं मीठ टाकून घेते याच्यामध्ये. या तुम्ही पण जेवायला. मी वाढून घेतलेला आहे. आता ओंकारला पण जेवू घालते मी आता आणि मी पण जेवते आणि त्याला झोपवते. बघा मी वाढून घेतलेला आहे. चल ओंकार जेवण कर. ओंकार जेवण करून घे ना. चल बस. हा
बटाट्याची भाजी, वांग्या बटाट्याची आणि पोळी खाऊन घ्या ओंकार. सोम तू पण जेवतो का? तू जेवतो तू? आ पापड कोणचा? उडदाचा बाजू. बरं हां, उडदाचं पापड आणते. वरतून डब्यातून काढावा लागेल. वरती डब्यामध्ये ठेवलेला आहे, मी काढते आता. आता हे उडदाचे पापड मी करून आणलेले होते ना, तुम्हाला आधीचा व्हिडिओ मी टाकलेला होता, शेअर केलेला होता. तर मी ते उडदाचे पापड आता तुम्हाला भाजून दाखवते. बघा गॅसची फ्लेम चालू करते मी. मस्त असं पापड भाजून घेते. भाजी पोळी बरोबर आणि खिचडी बरोबर छान लागतो पापड तो. मस्त असं पापड झालेला आहे. मशीनचे पापड आहे. पापड मस्त भाजून घेते आहे मी. या मग तुम्ही पण जेवण करायला. आता आम्ही जेवण करतो. बस ओंकार जेवण. आवाज कमी कर ना टीव्हीचा. पण वाढवून ठेवतो आवाज. तर जेवण कर. बघा पापड भाजलेले आहे आणि वांगे बटाट्याला पण पापड दिलेला आहे. मस्त सोम पण पापड खातोय. बघा किती छान पापड खातोय उडदाचा, तुम्ही बघू शकता. बघा तुम्हाला दाखवते जवळून. मस्त पापड खातोय तो, पण खाली जास्त सांडतो तो. अजून लहान आहे ना तो, त्याला कळत नाही अजून. मस्त पापड खातोय बघा छान छान. आता पायात धरायला लागलेला आहे तो हातामध्ये आणि मस्त खातो. आणि इकडं आता ओंकार. चला तर आता जस्ट आता जेवण केलेलं आहे आम्ही. आणि याला पण सोमचं पण झालेलं आहे, ओंकारचं पण झालेलं आहे. ते बंद कर, कूलरचं बटन बंद कर रे. आणि बघा किती मज्जा यायची. त्याला फडफड फडफड करतोय बघा. छान मस्त फडफड फडफड करतोय. ओम सोमू जेवण झालं दादा? जेवण झालं तुझं? चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. बाय गाईज. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.